सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या तरुण देशबांधवांना सर्वांना माझा नमस्कार. 26 जानेवारी हा दिवस आपल्या मनात देशभक्तीची ज्वाला पेटवणारा दिवस आहे. या दिवशी भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आला. तिरंग्याचा मान आज गगनाला गेला. संविधानाचा संदेश घराघरात पोहोचला. जय हिंद जय भारत नारा घुमला. आपल्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी बलिदान दिले. त्यांचे स्वप्न होते एक न्याय समतावादी भारत. प्रजासत्ताक दिन आपल्याला त्या स्वप्नांची आठवण करून देतो. आज आपण तिरंगा फडकवतो, परंतु त्यामागील संघर्ष विसरता कामा नये. देशभक्ती म्हणजे केवळ घोषणा देणे नव्हे, तर प्रामाणिकपणे आपले काम करणे होय. शेतकरी शेतात, सैनिक सीमेवर, शिक्षक वर्गात आणि विद्यार्थी अभ्यासात, सर्वजण आपापल्या परीने देशसेवा करत असतात. आज भारत विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती करत आहे. ही प्रगती टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट राहणे गरजेचे आहे. जातीभेद, द्वेष यांना दूर सारून बंधुभाव जोपासला पाहिजे. या 26 जानेवारीला आपण एक संकल्प करूया, स्वच्छ, सुरक्षित आणि सशक्त भारत घडवण्याचा. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.